सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello student, I am Manoj Bhavsar from Sudhagad Education Society's Secondary School, Kalamboli. Today's I teach subject Science and Technologies, Part 2nd. In this Part 2nd, today start first chapter, Heredity and Evolution for the Semi-English Mediums. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेमी इंग्रजीसाठी विज्ञान भाग 2चा पहिलं प्रकरण अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. नेक्स्ट. Now in this chapter content main point heredity and hereditary changes. अनुवंशिक आणि अनुवंशिकतेमध्ये असलेले बदल. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ट्रान्स्क्रिप्शन्स म्हणजे प्रतिलेखन, ट्रान्सलेशन भाषांतरण अँड ट्रान्सलोकेशन्स स्थानांतरण या प्रक्रियेचा आपल्याला याच्यात अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट इव्होल्युशन उत्क्रांती. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन्स या उत्क्रांतीचे असलेले पुरावे. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. लॅकमॅरिझम्स लॅकमारवाद. स्पेसिशिएशन जाती उद्भव. अँड लास्ट पॉईंट ह्युमन इव्होल्युशन्स. इज ऑल दिस पॉईंट्स डिस्कस इन दिस चॅप्टर्स. Next point. Remember, first question, which component of the cellular nucleus of living organism carries hereditary characters? म्हणजे सजीवांच्या पेशी केंद्रकातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारे घटक कोणते? Now answer is the chromosomes made up of nucleic acids and proteins present in the nucleus of the cells. त्या पेशीमध्ये अस्तित्वात असलेले न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्स प्रथिनं दॅट इज द कंपोनंट दॅट कॅरीज हेरिडेटरी कॅरेक्टर्स. आणि हे घटक आनुवंशिक गुणधर्म वाहून नेण्याचं काम करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, what do we call the process of transfers of physical and mental characters from parent to the progenies? याचा अर्थ आपल्या मात्या पितेची लक्षणं पुढच्या संततीमध्ये संक्रमित होण्याची जी क्रिया घडते त्या क्रियेस काय म्हणतात? द आन्सर विल बी दिस प्रोसेस, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर्स ऑफ physicals and mental characters from parent to the progenies is called inheritance of heredity. तर त्याला inheritance of heredity असं म्हणतात, अनुवंशिकता असं म्हणतात. नेक्स्ट. नाउ द पास्ट हिस्ट्री ऑफ द हेरिडिटीज. याचा इतिहास आपण थोडक्यात बघूया अगोदर. हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल. हेरिडिटी अनुवंशिकता म्हणजे द ट्रान्सफर्स ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर व्हाया जीन्स इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. म्हणजे आपल्या एका पिढीतील जैविक लक्षणं हे दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला कोणामार्फत? व्हाया जीन्स जनुकामार्फत
संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता असं म्हणतात. नाऊ फर्स्ट इन 1886 जॉन ग्रेगर मेंडल्स, दिस इज द पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आधुनिक जनुकशास्त्राचा जनक ज्याला म्हटलं जातं, ज्याने जेनेटिक इंजिनिअरिंगचा पाया रचला, तो मेंडल्स याने 1886ला त्या ठिकाणी संशोधन केलं, पहिलं संशोधन. नेक्स्ट सायंटिस्ट 1901 ह्युगो डी राईस. ह्युगो डी राईस म्युटेशनल थेरीज, उत्परिवर्तनाचा जो सिद्धांत आहे, हा उत्परिवर्तनाचा सिद्धांत 1901ला ह्युगो डी राईस या शास्त्रज्ञाने मांडला. 1902 वॉल्टर अँड सुटन, दिस टू सायंटिस्ट डिस्कवर्स पेअर क्रोमोझोम्स इन द सेल ऑफ ग्रास होपर्स. नागतोड्यामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात हे शोधणारे पहिले शास्त्रज्ञ म्हणजे वॉल्टर अँड सटन. इन 1944 ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन, मॅककॅथ्री अँड कोलिन मॅकलिओड्स डिस्कवर द DNA. DNA विषयी संशोधन 1944 साली या शास्त्रज्ञांनी केलं. इन 1961 फ्रँकॉइस जॅकब अँड जॅक मोनाल्ड डिस्कवर प्रोटीन सिंथेसिस मॉडेल्स. 1961ला या दोन शास्त्रज्ञांनी प्रोटीन म्हणजे प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली. The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorders. The first use of genetic engineering is hereditary disorders. अनुवंशिक विकृती ज्या असतात त्या अनुवंशिक विकृतींचं डायग्नोसिस करण्यासाठी, निदान करण्यासाठी, ट्रीटमेंट त्यावर उपचार करण्यासाठी, अँड प्रिव्हेन्शन्स त्याला प्रतिबंध करण्यासाठी या जेनेटिक्स इंजिनिअरिंगचा उपयोग होतो. सेकंड यूज प्रोडक्शन्स ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट. प्राणी आणि वनस्पती यांच्या संकरित जाती निर्माण करण्यासाठी या जेनेटिक इंजिनिअरिंगचा उपयोग होतो. अँड इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. काही औद्योगिक प्रक्रिया अशा असतात की त्यांच्यामध्ये काही सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. नाउ नेक्स्ट पॉइंट्स इज ट्रान्सक्रिप्शन्स, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. नाउ सी दिस फर्स्ट डायग्राम. ट्रान्सक्रिप्शन्स, प्रतिलेखन. नाउ इन दिस डायग्राम प्रेझेंट RNA polymerase, RNA nucleotides. Now transcription, synthesis of mRNA. mRNA mean messenger RNA as per the nucleotide sequence present on the DNA molecules is called as the process of transcriptions. ट्रान्सक्रिप्शनची आपण जर व्याख्या पाहिली तर DNAच्या रेणूवरील साखळीनुसार, DNAची जी साखळी आहे, जी चेन आहे, त्यावरील RNA तयार करण्याची प्रक्रिया, त्या RNA तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन्स असं म्हणतात. द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन द DNA मॉलिक्यूल इज कॉल्ड जीन्स. जीन्स मीन जनुक. DNA मध्ये असलेल्या न्यूक्लियोटाइडच्या क्रमवार रचनेला जनुक असे म्हणतात. सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा, सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू द RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे
डी एन एमुळे आर एन एच्या माध्यमातून, हे जे डी एन ए आहेत यांच्यामुळे आर एन एच्या माध्यमातून प्रथिनांची निर्मिती होत असते आणि ती प्रथिनांची निर्मिती म्हणजेच त्याला सेंट्रल डोग्मा असं म्हटलं जातं. नेक्स्ट, ट्रिपलेट कोडॉन. द कोड फॉर each amino acid consisting of 3 nucleotides is called as triplet codon. ट्रिपलेट कोडॉन याचा अर्थ असा होतो की प्रत्येक ॲमिनो ॲसिड करता जो संकेत असतो तो संकेत 3 न्यूक्लिओटाइड्स पासून तयार झालेला असतो, म्हणून त्याला ट्रिपलेट कोडॉन्स असं म्हटलं जातं. Thousands of triplet codons are present in each mRNA. प्रत्येक मॅसेंजर आर एन एमध्ये, mRNA मध्ये हजारो ट्रिपलेट कोडॉन्स हे समाविष्ट असतात. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, amino acid are supplied by the tRNA. ॲमिनो ॲसिड्स हे tRNAच्या मार्फत mRNA पर्यंत संदेश पोहोचवतात. Next points is translation and translocation. Now in this sequence, this is nucleus, this is a tRNA, transfer RNA, this is the amino acids, this sequence contain mRNA, messenger RNAs, this is ribosomes, mRNA and codon. Now translation, भाषांतरण. As per the codon on mRNA, the tRNA molecule with complementary anticodon is brought near mRNA. This process is called translation. ट्रान्सलेशन म्हणजे mRNA वर जसा कोडॉन असतो तसाच कोडॉन त्याला पूरक असलेला अँटीकोडॉन tRNA वर असतो. या mRNAच्या नजीक त्याला आणले जाते आणि त्याला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट इज ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मीन स्थानांतरण. The ribosome keeps on moving from one end of mRNA to other end by distance of the one triplet codon. This process is translocation. ट्रान्सलोकेशन याचा अर्थ असा होतो ज्यावेळी रायबोझोम्स mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉन च्या अंतराने सरकत जातो त्यावेळी होणाऱ्या क्रियेस स्थानांतरण म्हणजे ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. Now such many chains come together to form complex protein. मग अशा ज्या या साखळ्या तयार होत जातात याच्यापासून जटिल अशी प्रथिनं तयार होतात. and these proteins control various function in the body of living organism. ही तयार झालेली प्रथिनं सजीवाच्या शरीरात मध्ये वेगवेगळी कार्य करण्यासाठी कार्यरत असतात. नेक्स्ट, म्युटेशन. म्युटेशन मीन्स उत्परिवर्तन. नाउ sudden change occurring in the genetic material is known as mutation. जनुकामध्ये असलेल्या एखाद्या न्यूक्लियोटाइडने आपली जागा अचानक बदलली तर होणारा जो बदल असतो त्याला म्युटेशन म्हणतात, उत्परिवर्तन म्हणतात. दिस इज मेन सिक्वेन्स ऑफ द जीन्स अँड इन दिस जीन दिस आर रिप्लेस न्यूक्लियोटाइड्स. या ठिकाणी बदल झालेला आहे जनुकामध्ये and this is mutation. Next, living organism can produce new individual likes themselves due to genes only. सर्व सजीव हे आपल्यासारखेच नवीन सजीव तयार करतात, नवीन जीवाला जन्म देतात. and
some of those genes are transmitted to the next generation without any changes. आणि ही क्रिया घडत असताना एका पिढी करून दुसऱ्या पिढीकडे जनुक जी असतात, जीन्स जी असतात, ही जीन्स ट्रान्समिट होत असतात, स्थानांतरित होत असतात. ड्यू टू धिस सम ऑफ द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट आर ट्रान्समिटेड टू द ऑफस्प्रिंग. त्यामुळे मात्यापितेची जी लक्षणं असतात ती मात्यापितेची लक्षणं ही संततीमध्ये जशीच्या तशी येत असतात. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन. परंतु काही वेळेस काय होतं की या जनुकांमध्ये अचानक बदल घडतो. अँड न्यूक्लियोटाइड्स ऑफ द जीन्स चेंजेस इट्स पोझिशन. दॅट्स कॉजेस ए मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. आणि अशा वेळेस जो जनुक जागा बदलतो, न्यूक्लियोटाइड आपली जागा बदलतो, त्यामुळे त्या जनुकामध्ये जीन्समध्ये उत्परिवर्तन घडतं. त्यालाच आपण म्युटेशन्स असं म्हणतो. सम म्युटेशन मे बी मायनर्स बट मे बी सम कन्सिडरेबल. काही म्युटेशन जी असतात ही सामान्य असतात, लक्षात न येण्यासारखी असतात, पण काही जी असतात लक्षणं ती लक्षात येण्यासारखी असतात. म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया डिझीज इज द जेनेटिक डिसऑर्डर्स. आनुवंशिकतेमुळे, आनुवंशिक विकृतीमुळे म्हणजे म्युटेशन झाल्यामुळे होणारा आजार आहे. आणि असा आजार त्या पॅरेंट ऑफस्प्रिंगमध्ये दिसून येतो. दिस इज an everlasting process and it is one of the proof for Darwin theory of natural selection. आणि डार्विनचा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताचं हा एक पुरावा आहे. कॅन यू रिकॉल? फर्स्ट क्वेश्चन, what is the function of the appendix of our digestive system? अपेंडिक्स म्हणजे आंत्रपुच्छ. मानवाच्या आतड्यांमध्ये शेवटच्या टोकाला डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या एक आंत्रपुच्छ असतं, अपेंडिक्स असतं. आणि इथे प्रश्न विचारला आपल्याला त्याचं कार्य काय. आन्सर इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम इज फंक्शनलेस. ह्या अवयवाचं कुठलंही कार्य मानवी शरीरासाठी नाही. दिस इज युजलेस ऑर्गन. हा निरुपयोगी अवयव आहे. इन ह्युमन बॉडीज, माणसाच्या शरीरातला निरुपयोगी अवयव. नेक्स्ट क्वेश्चन्स, आर अवर विस्डम्स टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड? म्हणजे विटसम टीथ, अक्कलदाढ. मित्र हो, आपले जे दात आहे त्या दातांच्या अगदी शेवटच्या टोकाला दोन किंवा एक, काहींमध्ये एक, काहींमध्ये दोन किंवा काहींमध्ये अक्कलदाढ येत सुद्धा नाही. तर ह्या अक्कलदाढेचा उपयोग अन्न चावण्यासाठी, बारीक करण्यासाठी होतो का? द आन्सर विल बी विथ सम टीथ आर नॉट युजफुल फॉर चिविंग द फूड. अन्न चावण्यासाठी, अन्नाचे घासाचे तुकडे करण्यासाठी या अवयवाचा मानवी शरीरात कुठलाही उपयोग नाही. दीज आर कॉल्ड ॲज युजलेस ऑर्गन. हा निरुपयोगी अवयव आहे. दिस युजलेस ऑर्गन इज कॉल्ड वेस्टिजियल्स ऑर्गन्स. नेक्स्ट, इव्होल्यूशन, उत्क्रांती. इव्होल्यूशन is the gradual change occurring in living organism over a long duration. उत्क्रांती ही अत्यंत सावकाशपणे सजीवामध्ये अगदी
किंचित बदल घडवून आणणारी दीर्घकाळ चालणारी एक प्रक्रिया आहे. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. ही प्रक्रिया अत्यंत सावकाशपणे त्या सजीवाच्या शरीरात जीवाच्या विकासात बदल घडवून आणणारी आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ several generation of living organism as a response to natural selection is called as evolution. उत्क्रांती म्हणजे सजीवाने निसर्गाला दिलेला प्रतिसाद आणि त्यानुसार त्याने त्याच्यामध्ये केलेले आवश्यक बदल. नेक्स्ट. नाऊ 3.5 बिलियन इयर एगो, जवळजवळ 3.5 दशलक्ष करोड वर्षापूर्वी लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टन्स ऑफ द अर्थ. तर त्या काळात जे सजीवसृष्टी आहे ही सजीवसृष्टी अस्तित्वात नव्हती. ॲट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट इन द ओशन ऑन द अर्थ. मग सुरुवातीच्या काळात पृथ्वी तलावर अगदी साधी मूलद्रव्ये जी आहेत ही साधी मूलद्रव्य समुद्राच्या पाण्यामध्ये अस्तित्वात होती. अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक्स अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. आणि ही जी कंपाऊंड्स आहेत ही कंपाऊंड्स सेंद्रिय मूलद्रव्य आणि असेंद्रिय मूलद्रव्य किंवा सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुग यांच्यापासून ही तयार झालेली होती. कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक्स प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फॉर्म ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड्स. मग ह्या सिम्पल कंपाऊंडपासून साध्या संयुगांपासून प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड प्रथिनं आणि न्यूक्लिक ॲसिड्स ही तयार होण्यासाठी खूप मोठा दीर्घ कालावधी लागला. ॲट प्रेझेन्स crore of species of plant and animal with huge diversities. आजच्या स्थितीला करोडो अशा वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती निसर्गात उपलब्ध आहेत. रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिव्हिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. त्यांच्या आकारातील भिन्नतेनुसार त्यांच्या जटिलतेनुसार अशा प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम टू मॅन अँड जायंट फेल. प्राण्यांमधली जी जैवविविधता आहे ती अगदी एकपेशीय अमिबा किंवा पॅरामेशियम या प्राण्यांपासून सुरुवात होऊन मानव आणि प्रचंड महाकाय अशी देवमासे या प्राण्यांपर्यंत निसर्गात जैवविविधता आढळते. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीज रॅगिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला टू द ह्यूग बनियान ट्रीज. वनस्पतींमधली जैवविविधतेचा विचार जर आपण केला तर वनस्पतींमधली जैवविविधता ही त्यांच्या प्रजाती एक पेशीय क्लोरेलापासून तर जे महाकाय झाड आपण म्हणतो वडाचं झाड त्या झाडापर्यंत एवढ्या मोठ्या प्रजातीसुद्धा पृथ्वी तलावर आहेत. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीव्हेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स. हे जे जीवन आहे वनस्पती जीवन प्राणी जीवन यांचं अस्तित्व आपल्याला पृथ्वी तलावर अगदी विषुववृत्तापासून तर ध्रुवापर्यंत सर्व ठिकाणी आढळून आलेलं आहे. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर वॉटर लँड रॉक एक्सेट्रा. सजीव जी आहेत ही सर्व सजीव पृथ्वी तलावरती पाण्यामध्ये हवेमध्ये जमिनीवर
तसंच खडकांमध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे, आढळून आलेले आहेत. नेक्स्ट, थेअरी ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचा सिद्धांत. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल मीन प्रोटोप्लाझम्स हॅज बीन फॉर्म इन ओशन. हा सिद्धांत असं सांगतो की जे पृथ्वी तलावर पहिलं जीवद्रव्य तयार झालं, हे जीवद्रव्य समुद्रामध्ये तयार झालं. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. त्या काळात सर्वात पहिले सजीव हे एकपेशीय तयार झालेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड in the unicellular organism from which larger and more complex organism were formed. त्यानंतर जसं जसं बदल होत गेले, कालावधी पुढे जात गेला, तसं सजीवांमध्ये उत्क्रांती होत गेली आणि त्यांचा विकास होत गेला आणि जटिल असे प्लांट्स, ॲनिमल्स पृथ्वी तलावर अस्तित्वात आलेत. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल्स. ही जी सगळी बदल झालीत, ही बदल अत्यंत सावकाश गतीने त्यांच्या गुणधर्मामध्ये बदल होत गेलीत. नेक्स्ट, ड्युरेशन ऑफ ऑल दिस चेंजेस इज ॲट मोस्ट 300 crore इयर. हे सगळे बदल घडण्यासाठी जवळजवळ 300 कोटी वर्ष लागलीत. Changes and development in living organism had been all round. हा जो सजीवांमध्ये बदल झाला, सजीवांच्या शरीरात बदल झाला, हा बदल संघटनात्मक होता आणि मल्टी डायमेन्शनल्स. तो सजीवांचा विकास सर्वांगीण विकास होत गेला. अँड धिस लीड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांमध्ये उत्क्रांती घडत गेली. हेस दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल्स. आणि ही सजीवांची संघटनात्मक अशी उत्क्रांती घडून आली. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम द एसेंटर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. Next. Now, evidences of evolution म्हणजे उत्क्रांतीचे पुरावे. आता ह्या उत्क्रांतीसाठी आपल्याला पुरावे द्यावे लागतात. विज्ञान पुरावे मागतं. फर्स्ट एव्हिडन्स इज मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे बाह्यरूपिकीय पुरावे. नाउ क्वेश्चन, ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस and note the similarities between given animal image and plant image. बघा, ह्या प्राण्यांच्या चित्रांचं निरीक्षण करा, या वनस्पतींच्या चित्रांचं निरीक्षण करा आणि त्यांच्यामध्ये काय सिमिलरिटीज आहेत, काय साम्य आहे ते ठरवा. नाउ सी दिस 3 animal image. माउथ स्ट्रक्चर, या तिघांचं जे तोंड आहे, तोंडाचा आकार, माउथ शेप्स इज सेम, आय इज सेम, डोळे त्यांचे सारखे आहेत. त्यांचे कान जर तुम्ही बघितलेत तर त्यांच्यात सुद्धा सारखेपणा दिसतो. इन प्लांट्स, प्लांटमध्ये व्हेनिटेशन, पानावर जे शिरा असतात त्या शिरांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यानंतर पर्णदेठ असतं, ते पर्णदेठामध्ये समानता दिसते. नेक्स्ट, व्हेरियस सिमिलरिटी लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, तोंडाचा रचना, पोझिशन ऑफ आईज स्ट्रक्चर, त्यांच्या डोळ्यांची पोझिशन जी आहे ती समान आहे. स्ट्रक्चर ऑफ नोस्ट्रिल अँड इयर पिन्ना, कानं जी आहेत त्यांची ती समान आहेत.
अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन द बॉडी आर सीन इन ॲनिमल. आणि त्यांच्या शरीरावर त्या ठिकाणी घनदाट अशी केस आहेत. सिमिलरिटीज इन कॅरेक्टर लाईक लिप शेप, पानांचा आकार, लिप व्हॅनिटेशन, त्यांचं पानांचा शिराविन्यास, अँड लिप पेट्योइल्स एक्सेट्रा ऑकर इन केस ऑफ प्लांट. वनस्पतींमध्ये आपल्याला हे साधर्म्य दिसून येतं. दिस इंडिकेट दॅट देअर आर सम सिमिलरिटीज इन दोज ग्रुप. म्हणजेच ह्या ग्रुप्समध्ये जे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यांच्यात समानता दिसते. अँड हेन्स इट इज प्रूव्ह दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेंटर्स. याचा अर्थ त्यांचे पूर्वज हे एकच होते आणि त्या एकच पूर्वजापासून त्यांचा विकास झालेला आहे. थँक यू व्हेरी मच.